एकीकडे ठाकरेंना आमंत्रण दिल्यानं भाजप नाराज असतानाच आता ठाकरे गट देखील मनसेच्या प्रति सभागृहात सहभागी होणार नसल्याचं दिसून येत आहे। या संदर्भात किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली आहे। आदित्य ठाकरेंचे नियोजित कार्यक्रम असतात, एक दिवस आधी कळवाल तर आम्ही कार्यक्रम रद्द करू शकत नाही असं पेडणेकर यांनी मनसेच्या आमंत्रणावर म्हटलंय। तर मनसे ठाकरे गटासोबत युती करत असेल तर आमची हरकत नाहीये असं बावनकुळेंनी म्हटलंय। मनसेनं ठाकरे गटाला दिलेल्या आमंत्रणावरून त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, बघूयात। नाही, मुळामध्ये त्यांनी आदित्य ठाकरेंना आमंत्रण दिलं तर आदित्य ठाकरेंचा नियोजित प्रोग्राम जो आउट ऑफ इंडिया आधीच होता आणि ते ऑलरेडी गेलेले आहेत। तुमचा ह्या 8 दिवसात का 4 दिवसात ठरलेला प्रोग्राम असेल आणि त्यांनी आदित्यांना सांगितलं की तुमचे पदाधिकारी पाठवा का, पदाधिकारी तुमचे ओळखीचे नाहीत। 4 वर्ष झाली महानगरपालिकेचा संपूर्ण कामकाज बंद आहे। नेमकं मागच्या 4 वर्षापूर्वीचं कामकाज की आता प्रशासनाचं चाललेलं कामकाज नेमकं काय कुठलं दाखवणार आहे? पण आमचे पण नियोजित प्रोग्राम असतात। एक दिवस आधी कळवलं तर आपण आपले प्रोग्राम तसे नियोजन करून जाऊ शकतो असं मी म्हटलंय। माननीय राज ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी यांनी जर त्यांची युती केली तर त्यांचा तो अधिकार आहे। शेवटी महाराष्ट्रामध्ये कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी कोणासोबत युती करायची, कशी करायची हा त्यांचा विचार आहे। त्यांची युती होत असेल तर आम्हाला काही प्रश्न नाही आहे। शेवटी आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचा आहे, त्यांना त्यांचा पक्ष मजबूत करायचा आहे। त्यामुळे त्यांच्या युतीवर मी काही बोलणार नाही।